ज्या व्लॉगची आपण सगळे खूप आतुरतेने वाट बघत होतो तो आहे वेडिंग डेचा व्लॉग. सो येस, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल गाईज. आज आपण पाहणार आहोत पूर्ण वेडिंगमध्ये काय काय धमाल करणार आहोत ती. सो कालच्या हळदीचा व्लॉग तुम्ही नाही पाहिला असेल तर तो नक्की बघा. सकाळी सकाळी मी रेडी होऊन तिच्याकडे गेलेली. तिला आंघोळ वगैरे काहीच घातली नव्हती कारण की ते रिच्युअल आहे, ते सगळे पूजा वगैरे करून तिची आंघोळ करवणार होते. तर त्यानंतर आम्ही घेतले तिचे हे फूटप्रिंट आणि ते बॅग पॅकिंगचा व्हिडिओ तिला करायचा होता. मग सगळ्यात पहिले आम्ही तो केला कारण की नंतर मग परत घाई केली असतील लोकांनी की चला आवरा, उशीर झाला. पहिलंच आम्हाला तिथे पण खूप उशीर झालेला. मग ही बॅग पॅक करायचा तिचा व्हिडिओ पण छान शूट केला. ती फूटप्रिंटचा पण व्हिडिओ खूप छान शूट केला आहे. ते व्हिडिओ मी अपलोड केले, तुम्ही पाहिले नसेल तर नक्की जाऊन बघा. आम्ही झोपलो सकाळी 4 वाजता होतो, तर आम्हाला ऑलरेडी उठायला फार उशीर झालेला. त्यामुळे मग पट्टापट रेडी झालो आणि सकाळी 1 वाजता आम्ही हे नाश्ता केला आहे. ते काहीतरी पद्धत असते, बोलता की नवरीला जायच्या वेळेस कुरडाई पापड वगैरे खाऊ घालतं, असं मला तिथे कळलं. सो तिला भेटून सगळ्यात पहिले आम्ही निघालो कन्नडसाठी आणि तिथे आम्ही जेवलो नव्हतो म्हणून सगळ्यात स्पेशल दाल बाटी तिथे आहे. तिथे आम्ही पहिले जेवण केलं आणि त्यानंतर मग घरी गेलो. काल आम्ही डायरेक्ट गेलेलो कारण की इथे गेटला लॉक होतं. मग आज पहिले बॅग वगैरे घरी ठेवल्या, त्यानंतर मम्मीचे रिलेटिव्स आहेत तिथे जायचं होतं आणि मला पण माझ्या फ्रेंड्स आणि त्यांच्या घरी जायचं होतं. बिचारा मला कायम खूप दिवसांपासून बोलवतं, पण आज होता टाईम. सो आम्ही सगळ्यांची इथे भेट दिली. थोडा वेळ का होईना पण गेलो. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे कणगरे अँड फॅमिली, ते माझी खूप, आम्ही कॉलेजपासून क्लासमध्ये होतो तेव्हापासून फ्रेंड आहे. आणि त्यांच्या पप्पा मम्मीने खूप छान वेलकम केलं. त्यांचंही खूप थँक्यू. खूप छान वाटलं आम्हालाही तुमच्या इथे येऊन. सगळ्यांना भेटून येण्यात बराच उशीर झालेला, म्हणून घरी येऊन सगळ्यात आधी आम्ही रेडी झालो आणि निघालो कारण की तिचे कंटिन्यू फोन चालू होते की तू लवकर ये. तिचा पण मेकअप चालूच होता. सो आम्ही पोहोचलो व्हेन्यूवर. तुम्ही व्हेन्यू पाहूच शकता किती छान आहे. सो ती तिथे आली नव्हती, ती पार्लरमध्ये होती म्हणून आम्ही गप्पा मारत बसलेलो. खूप दिवसात भेटलो तर आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या आणि लोक पण आले नव्हते. सो आम्ही बसलेलो तिथे व्हेन्यू बघत. सो ती फायनली आली. तोपर्यंत मग आम्ही फोटो वगैरे आमचे जे कधी कमी नाही करत. मग फायनली ती आली. कालपासून तर मी तिच्यासोबतच होती, पण या दोघींना तिला भेटायचं होतं आणि मलाही तिच्याजवळ जायचं होतं. सो गेलो आणि तिचं शूट वगैरे चालू होतं, तुम्ही पाहू शकता. फोटोग्राफर तिचे ते ओढणीचं शूटच्या टाईमला तिची ओढणीच पूर्ण का खेचत होते मला तर आणखी कळलं नाही आहे. म्हणून मीच तिथे थांबलेली. बिचारीचा इतका चांगला लूक खराब नको व्हायला. तर मग तिचं खूप छान शूट झालं. तिचे छान सगळे शूट झाल्याच्या नंतर काकूंसोबत तिचे फोटोशूट वगैरे केले कारण की नंतर त्यांना बऱ्याच कामामुळे जमणार नाही म्हणून. त्यानंतर मग फायनली आम्ही सगळ्यांनी एक रील शूट केली आणि सगळेच फोटो काढत होते. म्हटलं मग मी का नाही काढू, म्हणून मग मी पण केलं. ते पण असं शूट केलं यार, त्यांनी काय बोलू मी. सो आम्ही पण ह्या एका भेटीसाठी खूप ट्राय करतो कारण की मी पण लांब राहते आणि त्यांनाही मोस्टली इकडे यायला जमत नाही. तर मग मी पण कायम तिथे जायची ते वाट बघत असता. तर आमचं सगळ्यांचं शूट पण खूप चांगलं झालं आणि ती भेट सगळ्यांना खूप आठवण राहील. तिच्या लग्नात भेटलो, बट आम्ही त्या एका भेटीसाठी खूप दिवस वेट करत असतो. सो नाव यू गाईज एन्जॉय द वेडिंग.
फायनली लग्न खूप छान लागलं त्यांचं आणि लोक तुम्ही बघू शकता किती गर्दी होती. सो एवढ्या सगळ्यांचे फोटोशूट होईपर्यंत आम्ही तिथेच थांबलेलो. मला तिच्या विदाईपर्यंत तिथे थांबायचं होतं, बट तिलाही माहिती होतं आणि मलाही माहिती होतं की आम्ही दोघं स्वतःला कंट्रोल करू शकणार नाही रडण्यापासून. आणि आम्हालाही दुसऱ्या दिवशी खूप लवकर नाशिकसाठी निघायचं होतं, म्हणून मग मी सगळ्यांचं म्हणजे ऑलमोस्ट सगळे पाहुणे गेल्याच्या नंतरपर्यंत मी तिथेच होती. सो मग झालं सगळ्यांचे फोटोशूट. त्यानंतर आम्ही फोटो काढायला वरती गेलो. त्यावेळेस एवढं स्टेजवर तीही खूप रडली, मीही, मम्मी पण, काकू सगळेच खूप रडलेलो. कारण की तिला तेव्हा तिथे असं मला पूर्ण लहानपणीपासूनच सगळ्या गोष्टी आठवत होत्या. ती फिलिंग मी सांगू शकत नाही, इतकं रडलो. ते फोटोमध्ये पण असेलच, ते आमचे आसू दिसत असतील तुम्हाला. खूप रडलो कारण की भाई खूप फिलिंग्स असतात. त्यानंतर मग जेवण केलं. जेवण करायचं पण मन नव्हतं, पण जेवढं गेलं तेवढं आम्ही जेवलो. कारण माझ्यासोबत माझे फ्रेंड्स पण होते, त्यांनाही उपाशी कसं ठेव, म्हणून मग जेवलो आणि फायनली आम्ही निघालो. सो लग्नाच्या वेळेस बघा ना किती सगळं लाईटिंग वगैरे. लग्न लागलं की सगळं शांत झालेलं. खूप कसं तरी ती फिलिंग खूप वेगळी होती मला. आम्ही घरी जाईपर्यंत मी आणि दिव्या ऑलमोस्ट रडतच होतो, कारण की ते पूर्ण गोष्टी आठवत होत्या मला. लग्न म्हणजे भाई मी खूप जवळून एक्सपिरियन्स केलं. पहिली फ्रेंड जिचं लग्न झालं आणि इतकं आम्ही रडलो वगैरे. खूप वेगळी फिलिंग असते. तुम्ही पण कधी ही फिलिंग एक्सपिरियन्स केला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सो फायनली दिव्याला आम्ही ड्रॉप केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.